नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. आज पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पाकडे वळणार आहे. म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या व लद्द्याच्या मूर्त्या या कशा म्हणजे कितीला भेटतात, काय साईजपर्यंत भेटतात त्याची आज आपण थोडीशी माहिती घेऊ. एका दुकानात आपण व्हिजिट करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल तुम्हाला बघताना. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसे आहे व्हिडिओ आणि कोणत्या कोणत्या व्हिडिओ काढू. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे जे समोर जो स्पॉट दिसतोय ना, हा ऑपरा मॉल आहे बरोबर. आणि त्याच्या समोरच जो रोड जातो हा डिंडोशी, हा कोरेगाव ईस्टमध्ये स्पॉट आहे तो. तर या बरोबर एक्झॅक्टमध्ये आहे ना आपलं सुंदर असं इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या आहेत. त्या तुम्हाला मी आता दाखवतो आहे, त्याची थोडीफार माहिती देतो. माझं नाव सौ पूनम भोसले. सेवेचे काही तत्पर या संस्थेअंतर्गत हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हा प्रोजेक्ट आमचा इथं आम्ही मुंबईमध्ये 4 ठिकाणी अवेलेबल केलेला आहे. कोरेगावमध्ये आमचा एक डिस्प्ले आहे, कांजूरमार्ग, शहापूर, ठाणे तसेच पनवेल या ठिकाणी आमचे मुंबईत डिस्प्ले आहेत. शिवाय पुणे, सातारा, नाशिक या ठिकाणीसुद्धा आपल्या मूर्त्या जातात. मूर्तीत आमचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा जो उपक्रम आहे यामध्ये मूर्ती पूर्णपणे मातीची आहे. त्याचबरोबर त्याच्यावरचे जे रंगकाम केलं आहे ते सुद्धा हळद, कुंकू, मुलतानी माती, गेरू अशा सगळ्या नैसर्गिक रंगात ह्या मूर्त्या रंगवलेल्या आहेत. शिवाय लाल मातीच्याही मूर्त्या आहेत. ते बघा, मूर्तीचं तुम्ही आतली काम पण बघू शकता. एकदम प्रॉपर असे डोळे. लाल मातीच्या मूर्त्या ह्या मातीच्याच रंगात असल्यामुळे त्यावर कुठलाही पेंट नाही, त्या 100% पर्यावरणपूरकच आहेत. शिवाय आपण कागदाच्या लगद्याच्याही मूर्त्या बनवतो, त्यासुद्धा पर्यावरणपूरकच आहेत. शाडू माती आणि कागदाचा लगदा म्हणजे 70% कागदाचा लगदा आणि 20 ते 25% शाडू माती असं प्रमाण घेऊन आपण त्या मूर्त्या बनवतो, जेणेकरून त्या वजनाला हलक्या होतात. त्यांचंसुद्धा रंगकाम हे नैसर्गिक रंगातच होतं. हळद, कुंकू, मुलतानी माती, गेरू अशा नैसर्गिक रंगात त्या रंगवलेल्या असतात. तिन्ही प्रकारच्या मूर्त्या बनवण्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की ह्या मूर्त्या लवकरात लवकर तुम्ही जर का घरी विसर्जन केल्या तर ह्या मूर्त्या लवकरात लवकर विसर्जन होतात. साधारण 1-1.5 तासात छोट्या मूर्त्या विसर्जन होतात आणि 2-4 तासामध्ये मोठ्या मूर्त्यासुद्धा पूर्णपणे विरघळून त्याची माती होते. त्यानंतर तुम्ही ते पाणी झाडांनासुद्धा देऊ शकता, कारण आपण कुठलेच केमिकलचे रंग यात वापरलेले नाही आहे. सगळे नैसर्गिक रंग असल्यामुळे तुमच्या झाडांनाही याची कुठलीच हानी होणार नाही. तर आपल्याला तुम्ही थोडीफार माहिती देऊ शकता ही मूर्ती कितीची आहे, काय आहे? हां, साधारणपणे आमची संस्था दरवर्षी सर्वे करते आणि ऑल ओव्हर मुंबईमध्ये जो रेट आहे त्यापेक्षा कमी रेट आपण ठेवतो, कारण आमचा उद्देश हाच आहे जास्तीत जास्त लोकांनी पर्यावरणपूरक मूर्त्या घरोघरी बसवाव्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा. सो आपली 1 फुटाची कुठलीही मूर्ती घ्या. 1 फुटाच्या मूर्तीची प्राईस आहे 2251. हे जे समोर दिसत आहे ना तुम्हाला, हे त्यांची प्राईस दिलेली आहे प्रत्येक मूर्तीची. प्रॉपर पेटावर केलेल्या मूर्ती आहे. आता या त्यानंतर 1.5 फुटामध्ये आपल्याकडे शाडू मातीची जी मूर्ती आहे तिची 2851 रुपये प्राईज आहे. 1.5 फुटात आपल्याकडे पेपर मॅशची पण मूर्ती अवेलेबल आहे. म्हणजे ही पेपर मॅशची मूर्ती आहे, ही शाडू मातीची. आहे. ओके. पेपर मॅशचे रेट आहेत 4951 रुपये 1.5 फुटासाठी. 1.5 फुटासाठी. हे बघा, ही जी तुम्ही प्राईस बघता ना, ही पेपर मॅशची आहे. ही लद्द्यापासून बनवलेली मूर्ती आहे, बरोबर ना? हो. लद्द्यापासून. तर त्याची प्राईस थोडी कॉस्ट जास्त आहे, पण एकदम
याला विसर्जन व्हायला किती दिवस टाइम लागतो? सेम मातीच्या मूर्तीला जेवढा वेळ लागतो तेवढाच ह्या मूर्तीला सुद्धा लागतो. 1-1.5 तासात ही सुद्धा विसर्जन होते. आणि ही मूर्ती सुद्धा बाहेर तुम्हाला ही ह्या रेटने मिळणार नाही, ही आपल्याकडेच ह्या रेटने आहे. कारण हे संस्थेचा उपक्रम असल्यामुळे आम्ही ही सगळ्यात कमी रेट मध्ये. इव्हन तुम्ही मातीची मूर्ती घरी विसर्जन केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी केमिकलच्या ग्लूचा खूप दुर्गंधी येते विसर्जनानंतर. आपली मूर्तीचं तसं नसतं. आपली मूर्ती मातीचाच वास येतो. मातीचा जरी पाणी घरात राहिलं तरी मातीचाच. मातीचा. हे बघा, या 2 ते 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत, बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे 2 फुटाच्या मूर्त्या देखील अवेलेबल आहेत. 2 फुटाच्या मूर्त्या पेपर मॅशच्या ज्या आहेत त्याचा 6,151 ही प्राइस आहे. हे जे पेंटिंग केलं आहे हे तुम्ही स्वतः केलेलं आहे? हो, स्वतः. म्हणजे आपलं. आणि ही मातीची मूर्ती. हा, ही मातीची, ही पण पेपर मॅशची आहे. हे बघा, ही मातीच्या मूर्तीचा रेट आहे 4451. आणि हे जे ॲक्स लिहिलं आहे हे काय आहे? म्हणजे हे त्यांचे कोड आहेत. त्यांचे कोड आहेत. ओके. म्हणजे बघा, तुम्हाला जर समजा ऑनलाईन ऑर्डर करायची असेल, बुकिंग करायची असेल, तर त्यांनी हे कोड नंबर दिलेला आहे. तर हा कोड सांगून त्या नाव सांगितलं तर तरी तुम्ही सुद्धा ऑनलाईन बुकिंग करू शकता. हे बघ, बाकीच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. तर ताई, आपल्याकडे समजा तुम्हाला होलसेलमध्ये ऑर्डर द्यायची असेल तर काय काय पद्धतीत द्यायला लागते? आपण होलसेल मूर्त्या पण महाराष्ट्राच्या बाहेर पाठवतो. पण साधारण मे महिन्यामध्ये आपल्याला आपली ऑर्डर द्यायला लागेल. बल्क ऑर्डर जी असेल ती, जेणेकरून ती तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला रेडी करता येईल. कारण मुळात आपल्या मूर्त्या बनतात एप्रिल-मे मध्येच. कडाक्याच्या उन्हाळ्यात सुकवलेल्या मूर्त्या जरा मजबूत असतात. ह्या सीझनमध्ये ज्या मूर्त्या बनतात त्या थोड्या नाजूक असतात, कारण त्या पूर्णपणे आतून वाळत नाही. त्यामुळे आपण सगळा स्टॉक एप्रिल-मे मध्येच बनवतो. त्याचबरोबर आपण सजावटीचं मूर्ती सजावट देखील करून देतो. ती पण पर्यावरणपूरकच असते. आपण कुठलेही डायमंड वर्क किंवा प्लास्टिकचं वर्क किंवा गोल्डन किंवा सिल्वर जे टॉक्सिक कलर असतात ते वापरत नाही मूर्तीला. आपण कपड्याचे धोतर, फेटा, बाप्पाला वस्त्र नेसवून देतो. हे कपडा म्हणजे कोणता मटेरियल वापरलेला आहे हा? हे कापड तुम्ही कॉटन, सिल्क, साड्यांपासून आपण हे वस्त्र नेसवतो. शिवाय आपण आपल्या संस्थेतल्याच काही मुलांच्या घरून त्यांची आई वगैरे हे पर्यावरणपूरक हार बनवतात लोकरीचे, कागदाचे. म्हणजे हे तुम्ही नंतर वॉशेबल पण आहेत. हे धुवून तुम्ही नंतर दुसऱ्या वर्षी पण वापरू शकताय. बघा, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गोष्टी ज्या आम्हाला देता येतील त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. सो एकंदरीत गणेशोत्सव हा पर्यावरणपूरकच असावा. म्हणजे जिथून मूर्ती बनते ती तिथंच, म्हणजे निसर्गातून बनलेली मूर्ती निसर्गातच विलीन झाली पाहिजे, असा आमचा उद्देश आहे. आपल्या जर कुणाला व्हिजिट मारायचं असेल तर इकडचं स्पॉटचं लोकेशन सांगा ना. आपलं गोरेगाव ईस्टला ओबेरॉय मॉलच्या समोर दिंडोशी रोडवरती शगुन टॉवरच्या बाजूला आपलं शॉप आहे. तसंच कांजूरमार्ग, ठाणे, शहापूर, पनवेल या ठिकाणी सुद्धा आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या ना तुमचा. हां, तुम्हाला संपर्क करण्यासाठी 8983578075 सौ पूनम भोसले ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर समजा आम्हाला आता आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही या स्पॉटवर, तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण घेता का? हो, आम्ही ऑनलाईन बुकिंगही घेतो. आम्हाला मेसेज किंवा कॉल केला तर तुम्हाला सगळे फोटो आणि तुम्हाला हव्या असलेल्या साईजमध्ये फोटो आम्ही पाठवून तुमची व्हॉट्सअपवर किंवा ऑनलाईन बुकिंग घेऊ शकतो. ॲडव्हान्स पेमेंट केलं की तुम्ही बुकिंग करणार. ओके. तर आता मूर्ती स्टार्टिंग आपलं जे तुमचं जे हे आपलं सेटअप जो आहे हा कधीपासून चालू केलाय तुम्ही? किती वर्ष झाले आहे या प्रोजेक्टला? या प्रोजेक्टला आमच्या 7 वर्ष झाली आणि त्याच्या आधी 2 वर्ष आम्ही ऑनलाईन करत होतो. पण नंतर लक्षात आलं की लोकांना मूर्ती बघून जास्त अंदाज येतो. ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होतात म्हणून लोक पटकन विश्वास ठेवत नाही. मग आम्ही 7 वर्षापासून डिस्प्ले लावायला सुरुवात केली आणि याला खूप छान प्रचंड आम्हाला प्रतिसाद येतो. आणि खूप म्हणजे आता जे बाहेर
ज्या POPच्या मूर्त्या बनतात त्या आपण समुद्रात जातो, इकडे जातो, तर त्या बाहेर अशा परत रिटर्न येतात. त्या जरा बघायला पण खूप चांगलं वाटत नाही. तर ह्या मूर्त्या कशा आपण घरोघरी विसर्जन करू शकतो, त्याचं पाणी आपल्याला उपयोगाला पण येईल आणि खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि याचं वेट POPपेक्षा थोडंसं जास्त असतं ना. मुळात ही संकल्पनाच आमची तिथून निर्माण झाली की आमची संस्था आहे जी सेवेची ठाई तत्पर ही गडकिल्ले संवर्धन आणि पर्यावरण ह्या गोष्टींसाठी काम करते. आम्ही दरवर्षी जुहू बीचवरती गणपती विसर्जनानंतर क्लीनअपच्या ड्राईव्हला जायचो. तिथं आम्ही POPच्या मूर्त्यांची जी अवस्था बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं की फक्त प्रॉब्लेम्स सांगून किंवा लोकांना ओरडून उपयोग नाही, प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन पण देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण मातीच्या मूर्त्या जास्तीत जास्त मार्केटमध्ये लोकांना अवेलेबल करून दिल्या तर कसा रिस्पॉन्स असेल. म्हणून पहिल्या वर्षी आम्ही सुरुवात केली, पण पहिल्याच वर्षापासून आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आम्हाला बऱ्याच ठिकाणी मूर्तिकारांकडे लिमिटेड स्टॉक असायचा, आम्ही जायचो घ्यायला तोपर्यंत त्या संपलेल्या असायच्या. सो आम्हाला पर्याय नसायचा म्हणून आम्ही POPच्या मूर्त्या घ्यायचो. म्हणजे लोकांची इच्छा आहे, आवड आहे, पण जर का तुम्ही उपलब्धता दिली तर लोक नक्कीच घेतात. तर बघा, व्हिजिट करा या शॉपवर. खूप सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि ह्या पूर्ण ज्या मूर्त्या आहेत ह्या इको फ्रेंडली आहेत. हे बघा त्यांचं, हे बघा 100% इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. तर मंडळी जर तुम्हाला मातीच्या मूर्त्या जर बनवायला शिकायच्या असतील, लद्द्याच्या मूर्त्या बनवायला शिकायच्या असेल तर बघा उत्कर्ष गोरेगाव संस्था आयोजित त्यांचं हे म्हणजे शिकवायचं एक शाळा आहे. या स्पॉटवरती ते लोकेटेड आहे. तर 500 रुपये फीज आहे त्यांची. तर तुम्ही या, हे पण तुम्हाला शिकायला भेटेल आणि नक्की विजिट करा. तर ताई खूप छान वाटलं असं बघून. आणि आपल्या गोरेगावमध्ये मी गोरेगावमध्येच राहतो, तर मी डेली असं बघत जातो, डेली बघत येतो. तर असं बघून खूप छान वाटतं की मातीच्या मूर्त्या आपल्या गोरेगावमध्ये पण चालू झाल्यात. कारण आपल्या गोरेगावमध्ये सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या POPच्याच बनलेल्या आहेत. बरोबर. पण आपली होम डिलेव्हरीची ऑल ओव्हर मुंबईमध्ये पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. जरी तुम्ही इथे येऊन घेऊ शकत नसलात तरी ऑर्डर करू शकता, तुमच्याकडे होम डिलेव्हरी पोहोचून जाईल. ते जे काय ते जे पैसे असतील त्याचे आपल्याकडे एरिया वाईज चार्जेस आहेत. एक्स्ट्रा चार्जेस ते तुम्ही मला मेसेज केले किंवा फोन केला तर मी आपल्याला सांगू शकतो. तर ताई थँक्यू माहिती दिल्याबद्दल. तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि गणपती बाप्पा मोरया. आपण आत्ता ज्या मूर्त्या बघितल्या बघा, माझ्या पाठी पण बघू शकता, त्या म्हणजे एकदम मातीच्या आणि लद्द्याच्या बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ म्हणजे कमेंट मला करा प्लीज की काय तुम्हाला बघायला आवडेल, काय नाही आवडेल तसं मला सांगा. तुमच्याकडे जर व्हिडिओ काढायचे असेल तर नक्की कमेंट बॉक्सवर कमेंट करा, मी नक्की यायचा प्रयत्न करेन. तर चला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तर जय श्री महाराज.